हॅलो नमस्कार. सारिकाज लाईफस्टाईलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. गुरुपौर्णिमा हा गुरुपूजनाचा अत्यंत पवित्र दिवस आहे. पण अनेकांना प्रश्न पडतो की घरी मूर्ती किंवा गुरूंच्या फोटोचे पूजन कसे करावे, कोणती पूजा करावी, कोणते साहित्य लागते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण याची संपूर्ण शास्त्रोक्त माहिती जाणून घेणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्की पहा. गुरुपौर्णिमेला घरच्या घरी मूर्ती किंवा फोटोवर गुरुपूजन कसे करावे. गुरुपौर्णिमा हा केवळ गुरूंच्या कृपेसाठी, ज्ञानप्राप्तीसाठी आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अत्यंत पवित्र दिवस आहे. ज्यांना देहधारी गुरु नाही त्यांनी आपल्या आराध्य देवतेची किंवा सद्गुरूंची मूर्ती अथवा फोटो गुरुस्थानी ठेवून भक्तिभावाने पूजा करावी. आता बघा, पूजेसाठी लागणारे साहित्य म्हणजे स्वच्छ पाट किंवा चौरंग, श्री गुरूंची मूर्ती किंवा फोटो, स्वच्छ पाणी, गंध, हळद, कुंकू, अक्षदा, फुले, हार, तुळशीपत्र, धूप, दीप, नैवेद्य. नैवेद्यामध्ये फळे, दूध, पेढे किंवा घरचा सात्विक प्रसाद, दक्षिणा यथाशक्ती, आरतीचे ताट आणि त्यानंतर पूजेचा संपूर्ण विधी. सगळ्यात अगोदर स्नान व शुद्धी. सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ व शक्यतो पांढरे किंवा पिवळे वस्त्र तुम्ही परिधान करावे. संकल्प करताना हातात पाणी, अक्षदा, फूल घेऊन मनोभावे संकल्प करावा. तुमच्याकडे मूर्ती किंवा फोटो असेल तर त्याची पूजा करावी. मूर्ती असल्यास शुद्ध पाण्याने हलका अभिषेक करू शकता. फोटो असल्यास स्वच्छ कोरड्या किंवा क्वचित ओलसर कपड्याने पुसावा. फोटोवर पाणी किंवा पंचामृत ओतू नये. गंध, अक्षदा, हळद, कुंकू अर्पण करावे. पुष्प अर्पण, सुगंधी फुले आणि हार अर्पण करून नमस्कार करावा. दीप व धूप दिवा लावून धूप दाखवावा. गुरूंना मनापासून प्रार्थना करावी. हे सद्गुरुदेव, माझ्या जीवनातील अज्ञान दूर करून मला सद्बुद्धी, सदाचार, भक्ती, सेवा आणि नामस्मरणाची प्रेरणा द्या. आपल्या चरणी अखंड श्रद्धा राहू दे. त्यानंतर गुरुमंत्र किंवा नामजप. ज्यांना गुरुमंत्र आहे त्यांनी त्यांचा जप करावा, अन्यथा आपल्या आराध्य देवतेचे नामस्मरण करावे. ग्रंथ वाचन म्हणजे गुरुचरित्र, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी चरित्र, ज्ञानेश्वरी, भगवद्गीता किंवा इतर सद्ग्रंथातील काही अध्याय वाचावे. सात्विक नैवेद्य दाखवून प्रार्थना करावी. आरती करावी म्हणजे तुमच्या गुरूंची आणि आराध्य देवतेची. प्रदक्षिणा व नमस्कार यथाशक्ती घालून साष्टांग नमस्कार करावा. प्रसाद वाटप कुटुंबातील सर्वांना द्यावा आणि दिवसभर शक्य तितके नामस्मरण करावे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे पूजा नेहमी श्रद्धा आणि शुद्ध मनाने करावी. फोटोवर अभिषेक करू नये, मूर्तीवरच करावा. गुरुपूजेपेक्षा गुरूंनी दिलेल्या शिकवणीचे आचरण अधिक महत्त्वाचे आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी दान, अन्नदान, गोसेवा किंवा गरजूंना मदत करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः. गुरु हीच खरी दिशा, गुरु हीच खरी शक्ती, हीच यशाची गुरुकिल्ली. गुरुपौर्णिमेच्या या पवित्र दिवशी सद्गुरूंची कृपा आपल्या सर्वांवर राहो. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक आणि शेअर नक्की करा. यामुळे हा व्हिडिओ इतरांपर्यंत पोहोचण्यास मदत होते आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा अशाच आध्यात्मिक धार्मिक माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी सारिका तुमच्या सगळ्यांची रजा घेते. श्री स्वामी समर्थ.